हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी बनवते इकडे बिर्याणी. ऍक्च्युली व्हॅलेंटाईन डे स्पेशल चालू आहे, तर दम बिर्याणी बनवते. नॉर्मल फोडणी देऊन बिर्याणी तर नेहमीच बनवत असतो, पण इथं थोडंसं वेगळं नियोजन चालू आहे माझं. तर तुम्ही बघू शकता, मी इकडे टोमॅटो कट करून ठेवलेत. इथे मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं. याच्यामध्ये मी धना पावडर, चिकन धुवून घेतलं, त्याला मीठ, हळद, धना पावडर, मसाला आणि दही, मीठ लावून हे ठेवलेलं आहे. तरी कमीत कमी 15-20 मिनिटं झालेले आहेत त्याला. इकडे मी कांदा तळून घेते. इकडे राईस मी शिजायला टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी पाणी उकळल्यानंतर थोडेसे गरम खडे मसाले टाकलेले आहेत आणि आता राईस टाकलाय. तर इथे मी कांदा तळून घेते आणि सगळं चालू असताना इकडे कोशिंबीरची पण तयारी चालू आहे, कारण की आता खूप वेळ झालेला आहे. तर सगळ्या गोष्टी हे सगळं इग्नोर करा. तर एक एक होईपर्यंत करत राहणं गरजेचं आहे, कारण की मग जेवायला खूप वेळ होईल, कारण की ह्याला आता दमला पण वेळ लागेल थोडासा. माझ्या लक्षातच नाही आता कांद्याचं येतं ना. हा, मी बाकीच घेऊन आले. मला वाटतं इथं आपला कांदा भाजत आला. ऍक्च्युली आणखीन थोडासा लाल होईपर्यंत आपण याला तळू द्यायचा. दम बिर्याणीचं नियोजन चालू आहे माझं. दमला थोडासा वेळ लागतो. सो तुम्ही माझी रेसिपी बघितली नसेल कोणीच, आय थिंक, कारण की मी साधीच बिर्याणी बनवून पटकन खायला घालत असते आणि मी पण खात असते आणि झोपत असते. तर आज माझा दम बिर्याणीचा बेत होता. तर इथे कांदा भाजलेला आहे, तर तो करपायच्या आधी आपण त्याला काढून घेऊयात, कारण की त्याचे लक्षणं आता तसेच झालेले आहेत. तर इथं मी गॅस बंद करते. आपण परत गॅस पेटवूयात. हेच तेल आपल्याला बिर्याणीला यूज करायचंय. तर सर्व कांदा काढून घ्यायचा असं हळूवारपणे. तेलाचं काम आहे, तर थोडंसं जपून करायचं. वेळ झाला तरी चालेल, पण हा, तेलाच्या गोष्टी थोडंसं जपणं. गोल्डन ब्राऊन झालेला आहे इकडं. हा, करपवायचा पण नाही. असं म्हणजे पहिले सरप्राईज दिलेलं आहे. ते मी पहिलं सांगितलं मला बिर्याणी बनवणार वगैरे काय. व्हॅलेंटाईन स्पेशल आहे आज. माझा लायटर खराब झालाय. खूप दिवस झालं आम्ही काडीपिटी वापरतोय, पण तिथून फिरून येतोय, पण लायटर आणायचं लक्षात राहत नाही. दररोज म्हणते की आणेल आणि राहून जाते. तर सो लवकरात लवकर लायटर येईल. तर पातेलं ठेवलेलं आहे. तेल गरम करायला घेतलेलं आहे. घ्यायचंय आपल्याला, तेल ऑलरेडी गरम आहे. तर हे कोशिंबीरच्या ह्याच्यात आहे, ज्याच्यामध्ये कांदे तळून घेतलेले ना, तेच तेल वापरणार आहोत. सगळं टाकायचं ते आपल्या आपल्या अंदाजाने घ्या बाबा. इथं माझा अंदाज वेगळा असतो ऍक्च्युली. आता हे तांदूळ जे आहेत ते मी माझ्या ग्लासांच्या मापांप्रमाणे घेतलेले. जसं की हे माझा ग्लास आहे. कुठे गेलं हा, हे ग्लास माझं माप आहे की एवढं आम्हाला लागतं असं. तर प्रत्येकाने आपापल्या अंदाजाने घ्यावे, पण शक्यतो मला माझ्या माहितीनुसार ते 1 किलो तांदूळ आहेत. तर इथं तेल गरम झालेलं आहे. तडतडीत खडखडीत फडफडीत करून घेतलेलं आहे. शहाजिरी नाहीये, त्याच्यामुळे तेल जिरे टाकलेले. या ना, टोमॅटो टाकून घ्यायचे.
पाणी काढून घ्यायचंय, सावकाश पाणी काढून घ्यायचंय, वाफ वगैरे लागत असते ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा बिर्याणी केव्हा बनवली होती? ही वाली बिर्याणी मला एका व्यक्तीने शिकवली, पण मी नाव नाही घेणार तिचं. लग्न झालं? हा, लग्न झाल्यानंतरच. पण मला ह्या 2 वर्षाखाली परफेक्ट बिर्याणी जमायला लागली. आता पहिलं माझं फिसकोटायचं, एक तर माझं चिकलच व्हायचा, मसाला जादा व्हायचा, काहीतरी व्हायचं असं. व्यवस्थित त्याला काही गडबड नाहीये. आणि बिट्टू आज झोपलेला आहे, त्यामुळे आज बिट्टू दिसत नाही. नाही तर तुम्ही बोलत बिट्टू कुठे. हा ना, तो मुद्दाम केल्यासारखं नाही, ह्याच्यात गाडी चालवत बसला. गाडी चालू मध्ये त्याची ते पोलीस व्हॅन घेतली आता त्याला, ते तरी आवाज असतोच, त्याच्याशिवाय त्याचा व्हिडिओ पूर्ण होत नाही आपला. कॅमेरा माझ्याकडे म्हणून करता येत नाही. तर याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त छान परतून घ्यायचं याला. जिरे ह्याच्यात असतात ना, बिर्याणीत असतात ना? शाही जिरी असती, शाही जिरी नाही आहे ना आपल्यात. जे असेल ते करायचं, जो है उसका यूज करने का. नहीं, ये नहीं है, वो नहीं है, ऐसा नहीं सोचते बैठने का, जो है उसमें करने का. यहाँ पर मैं इधर भी कोथिंबीर धुवून घेते अशी नळाखाली स्वच्छ. बारीक चॉप करून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट अशी तळून घ्यायची. मग ह्याच्यामध्ये आता आपण हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते चिकन टाकून घेऊया. तर हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण जो मसाला टाकलेला त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मस्त दिसतंय, कलर दिसतोय, स्पेशल मसाला. छान माझी आयडिया रिंग लाईट. दाखवला तर ना आपलं जुगाड. हे बघा मी जुगाड केलंय. तुटलं ऍक्च्युली, ते बिट्टूकडून पडून तुटलं होतं ते. तर कशा प्रकारे बिट्टूच्या पप्पांनी तर जुगाड लावलेला आहे बघू शकता तुम्ही. तर मी आता कोशिंबीरसाठी इकडे काकडी कापून घेते आणि इथे मी चिकन शिजायला घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. कोशिंबीर एक नंबर लागते. आय लव्ह दिस कोशिंबीर. पूर्ण कोशिंबीरच खाऊ शकता नाही आताच. अशी कामं माणसाने करून दाखवायला पाहिजेत ऍट ए टाइम 2-2. तर मी मानलं. माणूस एवढा हुशार असतो तर लग्न कशाला केलं असेल? म्हणजे तुम्ही जेवणासाठी लग्न करता? नाही, बायको ते तर बरोबरच आहे. जेवणासाठी काळजीसाठी सगळं करते बायको सारखी काळजी पण करू शकते. आणि लेकरं असली भेटतात ना, मुलाला सांभाळू नाही शकत माणूस. सांभाळू शकतात, सांभाळतात. बिट्टूचे पप्पा तर सांभाळतात बाबा. बाकीच्यांचा मेरे को नहीं पता, बट मेरे बिट्टू के पापा सांभाळते बिट्टू. इथं आपलं हे झालेलं आहे. प्लीज हे सगळं इग्नोर करा, कारण की मी हे ऑफिसवरून येऊन करते त्याच्यामुळे. तर दाखवा नाही तर हे बघा आपला मसाला कसा रेडी होतोय इथे मस्तपैकी. आय एम अ वर्किंग वुमन. डिग 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 डॅश डॅश डॅश. तर आता आपलं मल्टी पर्पज वालं काम झालेलं आहे.
तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करा, ह्या आजूबाजूचं सगळं 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 सगळं. तो कांदा नाही टाकला. कांदा भाजलाय ना, ते कधी टाकायचा. दम देतो ना. भूक लागली, मॅगी बनवते. टिफिन न्यायचा ना. टिफिन न्यायला नव्हता का आज? दे टाकून त्याला फ्रीज मध्ये ठेवू आहे ना. हो बगनी बागोदरी स्वाहा स्वाहा. हे बघा आम्हाला कोशिंबीर स्वाहा. आम्हाला कोशिंबीर खूप लागते ऍक्च्युली. ब्रिटिश पप्पांना पण खूप आवडते आणि मलाही आवडते. मोस्ट ऑफ दी आम्ही हे जास्त करत नाही, पण कधीतरी जर केलं तर परफेक्ट करायचं, नाही तर करायचंच नाही, असं आमचं पहिल्यापासून मत आहे. खाल्लं तर चांगलंच खायचं, नाही तर खायचं नाही. पावशेर दहीचं वेगळं आणलं होतं मी, मसाला सोडून, म्हणजे मसाल्यासाठी वेगळं दही आणि हा कोशिंबीरसाठी वेगळं. तर मी पहिलं थोडंसंच टाकते ह्याच्यातलं. तुम्हाला कोणतं दही आवडतं ते सांगा कमेंट्स. हा, आम्हाला अमूलचं दही नाही आवडत, आम्ही खरंच सांगतो. आम्हाला आईस्क्रीम आवडते अमूलचं. आम्हाला फक्त आईस्क्रीम आवडतं अमूलचं आणि दूध आवडतं. आणि चीज. चीज आपण अमूलचं नाही घेत. मग गो चीज. चीज आम्ही गोसच घेतो. हे बघा चांगलं मस्त हलवून घ्यायचं. एवढं ठेवूया. आता नाही इरजन वगैरे लावायला. मस्त वेगळी कढी बनवायची. मग कढी तर आपण ही फ्रीज मध्ये ठेवून देऊ. नंतर मग ते बिर्याणी बनेपर्यंत त्या कांद्याचा वास होईल आणि ते आपल्याला खाऊ पण नाही वाटणार. तर आता बघूयात आपण चिकन शिजलंय का. टेस्ट काय वाटतं तुम्हाला? हो मॅडम काय वाटते? थोडस मीठ टाकते. चिकन शिजलंय का बघायचं. तर चिकन हे शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. बघा हे बांगला साईडचे जर डायरेक्ट टाकतात डायरेक्टच खातात. नाही चटका बसली व्यवस्थित.